डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा अधिकार दिला. लोकशाही आणि लोकशाहीच्या माध्यमातून जनशक्ती आणि धनशक्तीचा हा प्रभाव प्रभाग 8 मध्ये जास्त करून आपल्या माध्यमातून पाहिला. एका बाजूला होते की राजकीय वारसा चालवणारे सगळे आमच्या समोर जे अपोजिट उमेदवार होते आणि दुसऱ्या बाजूला हे गोरगरिबांची सेवा करणारी सर्व उमेदवार होते. आज आपल्याला अभिमानानं सांगतो हा जो सगळा विजय मोठ्या फरकाने झालाय. धनशक्ती किती पण येऊ द्या, परंतु बाबासाहेब आंबेडकरांची भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांची जी घटना, त्या घटनेचा खऱ्या अर्थानं आज विजय झालाय. आणि आम्ही हा सर्व विजय माझ्या कळंबोलीतील सर्व प्रभाग 8 मधील सर्व जनतेला आम्ही हा विजय अर्पण करतो. आई माऊलींनी कष्टकऱ्यांनी आपला हा सर्वस्व पणाला लावून हा विजय उत्सव साजरा केलेला आहे. कशा पद्धतीने यांच्या माध्यमातून ह्या विकासाला सांगा. बघा, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना आणली आणि या लाडक्या बहिणीच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्रामध्ये क्रांती झाली. गोरगरिबांची 2 टाइमची चुलपेट व्हावी ही संकल्पनामध्ये असल्यामुळं सर्व म्हणणारा वर्ग आम्ही काही सामाजिक जीवन राजकीय जीवन काम करतो वेगळी गोष्ट, परंतु राज्यातलं सरकार काम करत आहे. तिथे प्रशांत असतील, आमचे खासदार श्रीरप्पा बारणे असतील, विक्रांत पाटील असतील, हे सर्व मंडळी ह्या भागामध्ये काम करतात. आणि राज्यात आणि इथे एकच सत्ता असल्यामुळं आम्ही जनतेला शब्द दिलाय की आम्ही आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करू आणि शब्द खरा करण्याची संधी माझ्या मायबाप जनतेने दिली. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. निश्चितच रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत. निश्चितच आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आमचे रायगडचे नेते नामदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ तोरवे, आमदार महेंद्रशेठ दळवी आणि खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्या सूचनेनुसार महायुतीचा प्रयत्न केला जाणार आहे. जर रायगड जिल्ह्यामध्ये महायुती झाली तर निश्चितच विजय मिळेलच आणि शिवसेना पुन्हा ताकदीने रायगड जिल्हा परिषदेवरती भगवा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार. या निमित्ताने मी रायगड जिल्ह्यातील सर्व मतदारांना आवाहन करतो की जसं पनवेल महानगरपालिकेमध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, तसं रायगड जिल्हा परिषदेत सुद्धा शिवतीर्थावरती सुद्धा भगवा झेंडा फडकला पाहिजे. यासाठी रायगडच्या जनतेने मतदान केलं पाहिजे आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा जी वाहत आलेली पूर्ण गावागावाने विकास झाला पाहिजे. त्यासाठी पुन्हा एकदा भगवा झेंडा शिवतीर्थावरती फडकला पाहिजे.